प्रेक्षकांनो, आपण सुरुवातीला बघितलं की बयोने चांगलाच गुंगारा दिलाय गौतमीला। ती सुमनच्या बेडरूममध्येच लपते, पण सुमनला कळतच नाही बयो कधी आत गेली आणि सुमन इकडे तिकडे बघायला लागते। गौतमी तिला विचारते, काय ग काय इकडे तिकडे काय फिरतीयेस एवढ्या रात्रीची, आणि काय चाललंय तुझं? त्या बयोला खायला घ्यायला घेऊन गेली होतीस का तू? तर आता ही सुमन म्हणते, नाही ग वहिनी, माझ्या हातात कुठे काय आहे। आणि आता बयो आतमध्ये लपून हे सगळं ऐकत असते। आता ही गौतमी असते, तिला काही विश्वास नाहीये सुमनवर, म्हणून ती बयो जागेवर एका म्हणून बघायला जाते, तर बयो तिथे नसते। मग सुमनही घाबरते की आता तिला काय उत्तर द्यावं, पण ती तिला काहीतरी गुंडाळते की अगं सगळे मॉर्निंग वॉकला जातात ना, तशी ती नाईट वॉकला गेली असेल। मग बयो आल्हाद त्या खोलीच्या बाहेर येऊन सोफ्याच्या मागे लपती हॉलमध्ये। गौतमी जे सुमनवर ओरडत असते तेव्हा, आणि पुन्हा शहानिशा करायला गौतमी घरामध्ये बयोला शोधायला जाते। तर आता बयो गपचूप तिथे बाहेर येऊन तिच्या अंथरुणावर पुन्हा झोपून राहते आणि देवाचे आभार मानते की आज काही ना काही क्लू त्याने दिलाय। म्हणजे रवळनाथाजवळ प्रार्थना करते की रवळनाथा, बरं झालं मला कळलं तरी की माझे बाबा इथेच कुठेतरी आहे। याच महिन्याच्या सह्या मी त्या डॉक्युमेंट्सवर त्यांच्या बघितल्या। आता असं देवाला प्रार्थना करून ती पुन्हा झोपून गेली आहे। पुन्हा गौतमी तिला बाहेर येऊन बघते तर बयो तिथेच असते। गौतमी म्हणते, सुमन काय चाललंय तुमच्या दोघींचं? ही आधी इथे नव्हती, आता कशी काय आली? खरं खरं सांग मला, काही लपवत आहे का तुम्ही दोघी माझ्यापासनं? सुमन म्हणते, अगं वहिनी, मी कशाला लपवेल तुझ्यापासनं काही? तूच तर दार उघडलंस ना, मी थोडी दार उघडलं होतं आधी। तेव्हा गौतमी चिडते आणि म्हणते, बघून गेल तुम्हा दोघींना मी। पण बरं झालं प्रेक्षकांनो, मला वाटलं आता त्या बयोला उठवते की काय, पण असो। सुमन गौतमी गेल्यावर सुटकेचा निश्वास टाकते आणि बयोला उठवते आणि तिला म्हणते, गेली बाय ती एकदाची, बरं झालं तू दिसली नाही तिला। आणि बयो म्हणते, आते मी सकाळीच निघीन आता जायला हं। तर आता सुमन आत्या म्हणते, हो ग बाई, काळजी घे हं। तर आता बयो पुन्हा झोपून गेली आहे। सुमन तिच्या म्हणजे आतमध्ये खोलीत निघून गेली आहे। तर आता पुढे आपण बघतोय की पहाटे पहाटेच बयो मोकल काकूच्या घराकडे निघाली आहे आणि रस्त्यामध्ये तिला लिमलेटच्या गोळ्या दिसल्यात आणि ती आनंदाने लिमलेटची गोळी घेते, कारण तिला खूप आनंद झालाय की शुभंकरांच्या बाबतीत काहीतरी क्लू तिला सापडलाय। याच महिन्याच्या तारखेच्या सह्या तिने त्या डॉक्युमेंट्सवर बघितल्या शुभंकरच्या, म्हणून ती खूप खुश असते। तेवढ्यात आता इथे तो चोर मामा दिसतोय आणि तो बयोला म्हणतोय, तू इथे काय करतेयस? बयो म्हणते की तू इथे काय करतोयस? सकाळी सकाळी कुठून येतोयस रे? तू पुन्हा चोरी करायला लागला का? तेव्हा तो म्हणतो, नाही ग, आमच्या मीटिंग होत्या आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलंय, म्हणजे तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे की चोरी नाही करायची, कारण ते CCTV वगैरे लावलेले आहेत ना सगळीकडे। बयो म्हणते, तू खरं बोलतोयस काय? तेव्हा हा म्हणतो, हो ग बाई, खरंच सांगतोय मी तुला की आमच्या सगळ्या चोर लोकांच्या मंडळामध्ये असं ठरलंय की आता यापुढे चोरी नाही करायची। तर बयो खूप खुश होते आणि म्हणते, बरं झालं तू चोरी नाही करणार ना, चल तर मग आता हे घे लिमलेटची गोळी, आज मी खूप खुश आहे। तर आता ती त्यालासुद्धा शेअर करते तिचा आनंद आणि त्याला लिमलेटची गोळी देते। तो विचारतो, काय ग, कशाबद्दल तू एवढी खुश आहेस? तेव्हा बयो म्हणते, ते मी तुला सध्या नाही सांगू शकत, पण सांगेन लवकरच। आणि तिला ते बोन्सचा सांगाडा घ्यायचा आहे, म्हणजे आर्टिफिशियल, तिचा अभ्यासासाठी, ते ती शेअर करते याच्याजवळ। तो म्हणतो, ते कशाला हवं आहे तुला? तेव्हा बयो म्हणते, अरे मी डॉक्टर बनणार आहे ना, तर डॉक्टर लोकांना अभ्यासासाठी ते लागतं। आणि तो म्हणतो, ठीक आहे, मी आणून देऊ का तुला? तर बयो म्हणते, नको नको, चोरी बिरी नाही करायची आहे, मी बघील ते माझं काय करायचं ते, तू फक्त ही लिमलेटची गोळी खा आणि यापुढे चोरी करू नकोस हं। असं बोलून ती निघून गेली आहे। पण आता ह्या चोर मामांना कदाचित असं वाटते की बयोची मदत करावी, असं मला वाटतंय हं। पण बयो जाताना तो विचार करतोय, माणसाच्या हाडाचा सांगाडा तर माणसाकडेच असतोय, मग हिला कुठून आणून द्याव? असो। तर आता या मोकल काकू खूप चिडलेल्या असतात, कारण बयो आली नाहीये रात्रभर। साहजिक आहे त्यांचं चिडणं, त्या मनाशीच बडबड करत असतात आणि बयोवर ओरडत असतात। तेवढ्यात बयो त्यांना बाहेर दिसते। बयो पण बाहेर येऊन फक्त अभ्यास करत बसलेली आहे पायरीवर। मोकल काकू तिला बघतात आणि आणखीन चिडतात आणि म्हणतात, काय ग, काय हा बेजबाबदारपणा? तू एकतर आलीसच्या आलीस आणि इथे बाहेर बसली आहेस, तुला मला सांगता आलं नाही का? किती फोन केले मी तुला, उचलत का नव्हतीस तू माझा फोन? तेव्हा बयो म्हणते, मोकल काकू, कामात होते मी। मोकल काकू म्हणतात की कसलं ग काम एवढं, कुठे गेली होतीस तू? तेव्हा ही सांगते की इराकडे ती काम करायला गेली आहे। त्यामुळे मोकल काकू अजून चिडतात आणि म्हणतात, काय ग, तुला काहीच कसं वाटत नाही? तुमची जबाबदारी असते ना आमच्यावर, माझं घर एक प्रतिष्ठित घर आहे आणि तू असं उशिरा येणार का तिथे? ते काय नाही, तू दुसरी घराची कामं करायची नाही, सगळ्या घरातली कामं करत बसशील तर अभ्यास केव्हा करशील? तुला डॉक्टर बनायचं आहे ना। मोकल काकू तिला नाहीच म्हणत असतात काम करायला।
बयो त्यांना लाडीगोडी लावत असते, पण मोकल काकू म्हणतात अजिबात बोलू नको, मी तुझ्यावर खूप चिडलेली आहे. मग बयो त्यांच्या हातातलं ते झाडाला पाणी टाकत असतात ना, ती बादली घेते आणि म्हणते मोकल काकू अहो मला तुमच्या घरचा पगार पण द्यायचा असतो ना, तुमचं भाडं द्यायचं असतं, मग माझं एका कामावर कसं भागेल. आणि तुम्ही माझ्या अभ्यासाची काळजी करू नका, मी नापास नाही होणार, मला एक चान्स तर घेऊन बघू द्या. तेव्हा मोकल काकू म्हणतात मला वाटलंच तू अशीच बोलशील म्हणून, मी खूप चिडलेली आहे तुझ्यावर सरस्वती. तेव्हा बयो म्हणते मोकल काकू मला माहिती आहे तुम्ही चिडलात, पण मला तुमच्या पोटातली माया दिसते ना, तुम्ही कधीच माझ्यावरती चिडणार नाही आणि माझ्यावर तुम्ही खूप प्रेम करता ना म्हणून चिडता. तेव्हा मोकल काकू म्हणतात बरं झालं का आता गोड गोड बोलून, खरं तर खूप रागवले होते तुझ्यावर, पण तुझं बोलणं ऐकलं आणि शांत झाले. बयो म्हणते हे सगळं राहू द्या तुम्ही मोकल काकू, मी करते. आता इकडे कॉलेजमध्ये वैभवी आणि अभिराम बोलत असतात, तेव्हा बयो येऊन त्यांना दचकवते, ढँटणँग असं करते. तेव्हा ते दचकतात आणि मग बयो म्हणते मजा आली ना तुम्हाला. आमच्या गावाकडे घना काका आणि गोट्या काका मला असेच म्हणतात, अगं बयो तुझ्या ढँटडँमुळे आम्हाला हार्ट अटॅक येईल, पण तुम्हाला माहिती आहे माझी आई मला नेहमी म्हणते की माणसाने त्याच्यातला हे छोटंसं मूल जपायचं असतं आणि भरभरून जगायचं असतं, कधी कधी अशा क्षणांचा आनंद लुटायला हवा. हे मात्र बयोचं अगदी बरोबर आहे. तेव्हा अभिराम म्हणतो आज तू खूप खुश दिसतेस बयो. बयो त्या दोघांनाही लिमलेटच्या गोळ्या शेअर करते. अभिराम म्हणतो काय आहे काय आज स्वारी फारच खुश आहे वाटतं, लिमलेटच्या गोळ्या वगैरे. तेव्हा वैभवीलाही मजा आली आहे लिमलेटची गोळी खाऊन. बयो सांगते तुम्हाला सांगायचं होतं मला, आज एक खूप मोठी खुशखबर आणली आहे मी, माझे बाबा इथेच कुठेतरी जवळपास आहेत. तेव्हा अभिराम म्हणतो काय सांगतेस, भेटलीस का तू त्यांना, ही तर खूप मोठी न्यूज आहे. तेव्हा बयो म्हणते नाही अजून भेटले नाही आहे, पण मला क्लू मिळाला आहे, तुमच्या सगळ्यांशी केव्हा शेअर करू आणि केव्हा नाही असं झालं होतं मला. आता अभिराम म्हणतो आम्हाला खूप छान वाटलं गं हे ऐकून. तेव्हा वैभवी पण म्हणते हो गं बयो खूप छान वाटते आम्हाला हे सगळं ऐकून. तेव्हा आरव दिसला आहे बयोला तिथे. बयो वैभवीला आणखीन एक लिमलेटची गोळी देते आणि अभिरामला सुद्धा, आणि आरवशी बोलायसाठी तिथून पळते लगेच. आता ही वैभवी म्हणते किती खुश आहे ना आपली बयो आज. तेव्हा अभिराम म्हणतो हो ना अगदी अल्लड बालकासारखी. वैभवी त्याला चिडवायला लागते. असो आता आरवला सुद्धा तिने लिमलेटची गोळी दिली आहे. दादा तुला लहानपणीचं ही गोळी आठवते का. तेव्हा आरव म्हणतो हे बघ बयो लहानपणीच्या आठवणी मी सोडून दिल्यात आणि तूही सोड, बघ जरा स्वतःकडे, किती डोळे सुजले तुझे, रात्रभर झोपली नाहीस, कशाला नसत्या गोष्टी करतेस, डॉक्टर बनायला आली आहेस ना, डॉक्टरच बन, अभ्यास कर, हे सगळं सोडून दे. तेव्हा बयो म्हणते दादा तुला माझी काळजी वाटते ना. आरव म्हणतो मला काही तुझी काळजी वगैरे नाही आहे. तेव्हा बयो म्हणते म्हणूनच रात्री माझ्या अंगावर अंथरूण घातलं होतंस का तू. आरव आता जरा थांबला आहे. बयो म्हणते दादा मला माहिती आहे तुला माझी खूप काळजी वाटते, घे ना रे एखादी तरी गोळी. आता तो गोळी घेत नसतो, पण आता बयो त्याला म्हणते की दादा तुला माहिती आहे मी आज खूप खुश आहे, मी तुला म्हणत होते ना की माझा काजवा इथेच कुठेतरी आहे, तो आपल्याला सोडून जाऊ शकत नाही, मला कळलंय आपले बाबा ना इथेच कुठेतरी आहेत. आता असं बोलल्यावर आरव म्हणतो काय काय सांगतेस तू, हे कुठे भेटले तुला बाबा. आता नेमकं या दोघांचं बोलणं इरा ऐकते आणि या दोघांकडेही रागाने बघायला लागते आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. खरं तर बयोला हे आरवला सांगायची गरजच नव्हती, कारण आरवच्या आसपास नेहमीच इरा असते. पण असो बयो हर्ष उल्हासात बोलून गेली असं म्हणायला हरकत नाही आहे, पण आता ती जरा घाबरली आहे. तर आता पुढे आपण बघतोय इराने नवीन एक शब्द वापरला आहे बयोसाठी, कामचुकार. काय गो कामचुकार, काय बोलत होतीस तू माझ्या बाबांबद्दल, आता सांग मला काय माहिती आहे तुला माझ्या बाबांबद्दल. आणि बयो एकदम चुपचाप झाली आहे आणि आरव सुद्धा काहीच बोलत नाही आहे. आता प्रेक्षकांनो मला तरी वाटतं की बयो काहीतरी खोटं बोलून वेळ मारून देईल. काय वाटतं तुम्हाला, मला नक्की कळवा. प्रेक्षकांनो तुम्हा सर्वांना अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.